जोडी मैदानात दाखल करा। अभिजित ठरला इथे प्लेअर ऑफ द मॅच। आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय प्रथमेश थाळके उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मेडल देऊन सन्मानित करूयात। प्रथमेश थाळके जे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत धोंडावडोली टीमचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यानंतर शिंदे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। शिंदे साहेबांच्या हस्ते देखील आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर स्वीट बॉक्स देऊन सन्मानित करूयात। वेल प्लेट अभिजित, पुढील मॅच साठी तुला तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी नाणेफेकी गमावले वाट्याला आले ती फलंदाजी आणि फलंदाजी करण्याकरिता सलामीचे दोन शूरवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। बॅटर संकेत आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 4 ओव्हरचा सामना, सामना क्रमांक 4 अगदी वेळेमध्ये सामने सुरू झाले। प्रत्येक संघ अगदी वेळेमध्ये आयोजकांना सहकार्य करतोय। सर्वांना मनापासून धन्यवाद देईन, कारण आपलं सहकार्य असेल तरच ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होईल। आणि या स्पर्धेचे करता धरता सर्वे सर्व श्रावणजी ठाकरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही स्पर्धा बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026। राहुल हडळ हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलंय। शॉर्ट मिड विकेट आहे, पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, सिलिमिड ऑफ, सिलिमिड ऑन। आणि त्यानंतर पाहिलं ना तर मग 2 क्षेत्ररक्षक तिसऱ्या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। चला विनंती आहे टीम कवाड मॅचला सुरुवात करा, कारण पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आणि आता अधिक वेळ घेतला तर मग शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू हा इनफिल्डच्या आतमध्ये आणला जाईल। सुरुवात होईल सामन्याला। स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन संकेत, त्याच्या साथीने धीरज। लेट्स प्ले गेम ऑन। पहिला बॉल ओव्हर द विकेटने, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली। टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू ठेवला गेला। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची होईल समाप्ती। पहिलाच बॉल डॉट बॉल, जिथे गोलंदाजाचा थोडासा कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळेल, कारण ज्या वेळेला एखादा गोलंदाज डॉट बॉल घेतो, विकेट्स मिळवतो पहिल्या बॉल वरती, त्यावेळेला त्याला आत्मविश्वास त्याचा वाढताना आपण नेहमीच पाहिलाय। डॉट बॉलने केली या सुरुवात गोलंदाज राहुल हडळने। नेक्स्ट बॉल राहुलचा। यावेळेला फुल टॉस होता आणि फुल टॉस म्हटलं तर त्याला टोल केले 7 धावांसाठी। आ बैल मुझे मार म्हणजेच काय तर ठोकलाय दर्जेदार षटकार फलंदाज संकेतनं। वाह, अप्रतिम स्ट्रोक। शफल झाले आणि त्यानंतर फुल टॉस बॉल, प्रॉपर मेजवानी होती आणि त्यावरती 6 धावा मिळल्या जात आहेत। 6 धावांनी खातं खोललं गेलंय। पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती, दुसरा बॉल फुल टॉस, त्याचा मात्र फायदा उचललाय संकेतने 6 धावांकरिता। टीमची धावसंख्या 6 वरती। पुन्हा एकदा राहुल हडळ आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय। बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। नेक्स्ट बॉल। याही वेळेला आपण मात्र पाहिलं ना तर मग ऑन साइडला ड्राइव्ह केलाय। पहिली धाव तर इथे मात्र मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल। दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते। 2 धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 8 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील। धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातात। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 धावा। चांगली सुरुवात करून दिली आहे फलंदाज संकेतने। ओहो, या वेळेला मात्र फुल्लरलेचा बॉल लास्ट मोमेंटला बॅटचा फ्लो ओपन करत असताना ऑन साइड क्रॉस बॅटेड फटका आपण पाहिला आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये बॉलला ढकलला। बचाव करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी फलंदाजानं। कदाचित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नसता तर मग पंचांकडे लाऊड अपील केली गेली असती पायचीत करिता। अशा पद्धतीचा हा बॉल होता आणि तिथून मात्र एक सिंगल मिळाली। स्ट्राइक रोटेट होती। टीमची धावसंख्या 9 धावा। चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण होतो। फील्ड रचनेमध्ये इथे मात्र बदल घडवला जातो, त्याचं एकमेव कारण लेफ्टी बॅट्समन आता स्ट्रायकर एंड वरती असेल धीरज। ज्या वेळेला एखादा लेफ्ट हँड बॅट्समन आणि राईट हँड बॅट्समन ज्या वेळेला खेळपट्टीवरती असतात ना त्यावेळेला क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये सातत्याने बदल हे घडत असतात। इथे देखील ते चित्र पाहायला मिळाले।
4 बॉल धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धीरज हा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आहे, पॉवर हिटर फलंदाज आहे. ती पॉवर आज या मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाईल का? संघाकडून चांगली अपेक्षा केली जाते. राहुल हडळ इथून मात्र पुढचा बॉल घेऊन जाईल. लेफ्ट हँड बॅट्समन धीरज करिता. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती गेले, पुलचा फटका खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, खूप दूर अंतरावरती. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत सहजरित्या इथे काय घडले पाहावं लागेल. तर फलंदाज होईल धावचित. दुसरी धाव घेण्यात हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, त्यामुळे फक्त सिंगल धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. नजर हटी आणि दुर्घटना घटी. खर तर क्षेत्ररक्षक थोडासा अगदी स्लो राहिला आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने अपोजिट टीमने त्याचा फायदा उचलला. एक सिंगल रन मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 धावा या धावफळकावरती पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक जिथे 5 चा खेळ पूर्ण होतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे, षटकार जरूर आला परंतु त्यानंतर कमालीची गोलंदाजी आपण पाहिली आहे. गोलंदाज राहुल हडळ या गोलंदाजाची. बॅटर हार्दिक तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक. एक विकेट आली आहे धावचीतची. 10 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. अंतिम बॉल वरती हार्दिक त्याची रणनीती काय असेल, कारण दुसऱ्या एंड वरती संकेत चांगली बॅटिंग करतोय, त्याला साथ द्यावी लागेल. राईट मोर द विकेटने. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल फुल टॉस होता. एलिव्हेशन इथे नाहीये. ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉलला. मिडॉचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती येईल तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली. एसटी रक्षक एंड वरती फेकी झाली आहे. फर्स्ट ओव्हर इज अ कंप्लीट. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. एक विकेट झाली आहे धीरजच्या रूपामध्ये. त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या मिनिटामध्ये आपण पाहिलं ना तर मग इथे 5 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय. ही सूचना देखील लक्षात असू द्या, कारण त्याचा फटका कदाचित तुम्हाला तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये बसेल. त्यामुळे बी फास्ट विथ स्पोर्ट्स कवाड. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 11. एक विकेट गमावलाय. गणेश जाधव देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे चिरंजीव त्यांचे सुपुत्र देखील या सामन्याचा आनंद घेताना आपण मुख्य व्यासपीठावरून पाहतोय. आज आपल्या वडिलांचा खेळ पाहण्याकरिता ते देखील या मैदानामध्ये पोहोचलेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणला गेलाय, केवळ आणलाय. पहिलं षटक 11 धावा 1 विकेट. PS चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा हा थरार. पहिला दिवस, पहिली रात्र, एक गाव एक संघ असा फॉर्मॅट आपण पाहतोय. त्यानंतर सर्वांना आतुरता लागली 40+ सामन्यांची. रायगड, ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्यातील लेजंड क्रिकेटर या खेळपट्टीवरती, या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येक टीमला एक एक आयकॉन खेळाडू, खूप दर्जेदार खेळ पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा आहे. पंचांनी वाईट घोषित केलाय. करण मोरे प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, त्यांच्या माध्यमातून हा वाईटचा इशारा. टीमची धावसंख्या 12 वरती. पहिलाच बॉल स्वेअर मारा पाहायला मिळाला केवळकडून. पहिलं षटक होतं ना राहुल हडळचं, जिथे 11 धावा आल्या, त्यानंतर केवळ वरती जो विश्वास दाखवलाय तो विश्वास त्याला सार्थक करावा लागेल. नेक्स्ट बॉल. हाही बॉल खूप दूर वरती ठेवलाय आणि यावेळेला आउट ऑफ द पिच, म्हणजेच काय तर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय आणि त्यानंतर पंचांनी नो घोषित केलाय. येणारा बॉल फ्रीडचा असेल. आता संधी निर्माण झाली फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची. हार्दिक स्ट्रायकर एंड वरती. नेक्स्ट मॅच ब्रदर्स ग्रुप विश्व भारती फाटा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी खातिवली. बोथ कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. हा बॉल देखील पाहिलं तर मग दूर अंतरावरती आउट ऑफ दी ऑफ स्टंप, अर्थात खेळपट्टीच्या बाहेर चेंडू. सातत्याने चेंडू दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न करतात. सलगचा हा तिसरा चेंडू जो स्क्वेअर स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. फ्रीट तर मात्र कंटिन्यू असेल. फ्रीटचा इथे फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जाईल का? एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा. थोडासा कानमंत्र इथून मात्र इतर खेळाडूंकडून त्याला दिला जातो, कारण क्रिकेटच्या पटलावरती ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजाची चुकी होते, ज्या वेळेला तो अडखळतो, त्यावेळेला तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. फ्रीट आहे. फ्रीटचा बॉल फटका दमदार आहे, दर्जेदार आहे. उंची
आणि त्या उंची बरोबर लांबी मिळतील 6 धावा आलाय इथे दर्जेदार षटकार हार्दिकच्या बॅट मधून 6 धावा षटकार. ओढ बॅटिंग काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संधी मिळते, संधीचं सोनं केलं जातं. महागडाचं षटक केवळच आपण पाहतोय, महागडा ठरलाय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेनं. अगदी पहिला तर एक सिंगल इथे अंकित केली जाईल. चांगल्या स्थितीमध्ये जय दुर्गा स्पोर्ट्सचा विश्वगड संघ. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा इथे धावफलकावरती जोडल्या गेल्या. फक्त 2 चेंडूचा खेळ सामना झाला. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने, एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम विश्वगड. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांची संकेत आहेत त्यांच्या साथीने. हार्दिक चांगली बॅटिंग करतोय. इनसाइड एज अतली कडा घेऊन चेंडू एसटीच्या पाठीमागे निघून चालला. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फायनल क्षेत्राच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना तिसरी धाव आणि ती देखील पूर्ण केले. वाह, काय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. कॉल कॉन्टिन्युएशन अगदी चांगलं पाहायला मिळालं आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली होती आणि त्याचमुळे या 3 धावा अंकित होत असताना टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातील 24 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंदरम्यान पाहायला मिळते. संकेत, हार्दिक. नेक्स्ट बॉल यावेळेला समोर खेळलेत. बॉलर बॅक ड्राइव्ह पाहायला मिळालाय. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका ठरू शकेल. कदाचित फेकी चांगली झाली असती तर मग चिंतेचा विषय ठरू शकला असता. डेंजर एंड वरती होते फलंदाज. मात्र 2 धावा इथे सुरेखरित्या पूर्ण होत असताना टीमची धावसंख्या 26 धावा. 4 चेंडूचा खेळ संपन्न होता. अगदी पहिलं तर महागडे षटक तर जरूर ठरले. 26 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल केवळ सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र दूरवरून स्ट्रोकला खेळला गेलाय. अगदी पाहिलं तर थंडमॅन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड फास्ट बॉल थांबणार नाहीये. निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा साठी चौकार. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 4च्या मदतीने 30 धावा या धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. नेक्स्ट मॅच आई गावदेवी खातिवली विपक्ष ब्रदर्स ग्रुप विश्वभरती फाटा. दुसऱ्या फेरीतील हा सामना राहील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. केवळ आतापर्यंत पाहिलं तर खूप महागडा ठरलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं तर बॅटर हार्दिक ऑन स्ट्राइक. समोर बॉलर बॅक ड्राइव्ह. यावेळेला प्रयत्न चांगले केले होते, एफर्ट्स चांगले दाखवले गेले होते, परंतु अंतिम क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि इथे देखील अगदी वेगानं 2 धावा पूर्ण केल्या. 32 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस जय दुर्गा स्पोर्ट्स विश्वगड टीम जाऊन पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करताना. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 21 आणि सध्याच्या स्थितीमध्ये पाहिलं तर 32 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 ज्याचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत, जे मान्यवर उपस्थित आहेत, जे खेळाडू उपस्थित आहेत, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 स्पर्धेचे सर्व करता धरता सन्माननीय आदरणीय श्रावणजी ठाकरे यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा आणि त्यांच्या मागे खंबीरपणे पाठीमागे उभे असणारे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे काही सदस्य आपण या ठिकाणी पाहतोय. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विशेषतः संतोषजी शिंदे यांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी खूप काही प्रेरणादायी ठरली, खूप काही सांगून जात्या. प्रत्येकाने श्रावण ठाकरे यांना चांगलं सहकार्य केलं. त्या सर्व सहकारी मित्रांना मनापासून धन्यवाद. अगदी पहिला तर 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 32. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. पहिला बॉल, ओहो व्हॉट अ शॉट. बॉल फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा साठी. कोण आला रे, कोण आला? विश्वगड टीमचा हार्दिक पांड्या आला. वाह, काय स्ट्रोक खेळाय. 6 धावा षटकार.
तर 6 धाब्याने संकेत याच्या पाठमधून हा स्ट्रोक आपण पाहिला, खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला या बॉलला आणि त्यानंतर 6 धाबा. 38 धावा धावफलकावरती कमालीचा स्ट्रोक होता, नेत्रदीपक फटका. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला बॅटचा फ्लो पण करत असताना अगदी पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल इथे मात्र प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. गोलंदाजी मार्कवरती अनुजला आणलं, परंतु पहिल्याच बॉलवरती अनुजचं षटकाराने स्वागत केलं आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहिली आणि ते गरजेचं आहे. ज्या वेळेला तुमच्या बॅटमधून एखादा चौकार किंवा षटकार येतो, मग तुम्हाला तुमची स्ट्राईक चेंज करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला त्या खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं आहे आणि तेच कार्य करताना इथून मात्र 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 39. अनुजला इथे कमबॅक करावा लागेल, अचूकता ठेवावी लागेल, गुड लेंथ वरती चेंडू ठेवावे लागतील. नेक्स्ट बॉल अनुज राईट अमोर द विकेटने घेऊन चाललाय. याही वेळेला बॉलला पाहिलंय तर ऑन साइडला वळवलाय. मिड ऑन क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना अगदी वेगानं इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. दोन्ही फलंदाजांची रनिंग बिटवीन द विकेट आहे ना खूप चांगली आहे. मात्र जिथे संधी मिळते तिथे मोठे स्ट्रोक खेळले जात आहेत, तिथे चौकार षटकार लगावले जात आहेत, जिथे सिंगल डबल मिळते ते देखील मिळवल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट, एक संयमी क्रिकेट कसं खेळलं जातं ना ते मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातं या दोन्ही फॅक्टर्स यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल यावेळेला खूप दूरवरून स्ट्रोकला खेळला गेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या दिशेनं. अगदी पहिलं तर 1 धाव तर मात्र मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि सहजरित्या इथे देखील दुसरी धाव पूर्ण केली जाते. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 43 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओहो, या वेळेला काय घडलं? एज जरूर होती, परंतु एष्टी रक्षकाने ही चुकी केली. बॉलला गॅदर केला नाही आणि तिथे मात्र फलंदाजाला जीवनदान मिळेल. एक सहज सोपा झेल इथे मात्र ड्रॉप होताना पाहतोय. जी संधी मिळाली होती ना तिची देखील माती केली. या टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 1च्या मदतीने 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती आता इथे संकेत पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेला देखील पाहिलं तर फाईन स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल पासून रोखलं जाणार नाहीये. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 45 म्हणजेच जर्सी क्रमांक हिटमॅन ऑफ टीम इंडिया मिस्टर रोहित शर्मा यांचा आपल्याला जर्सी क्रमांक पाहायला मिळेल. 45 धावा म्हणजेच काय तर प्रति षटकामागे 15ची सरासरी आतापर्यंत राखली आहे जय दुर्गा स्पोर्ट्स विश्वगडी या टीमनं. चला, टीम खातिवली आणि टीम विश्व भारती फाटा दुसऱ्या फेरीतील हा सामना आपला असणार आहे. आपण दोन्ही टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचे. विश्व भारती फाटा टीमचे कर्णधार आणि खातिवली टीमचे कर्णधार. पुढील सामना आपला होणार आहे. विश्व भारती टीम संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. अनिशला आणला. शेवटचं षटक आहे पहिल्या डावातलं. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत एकंदरीत 45. शेवटचं षटक चांगल्या स्थितीमध्ये आणि आजच्या दिवसातील ही सर्वोत्तम धावसंख्या, सामना क्रमांक 4 मधली ही सर्वोच्च धावसंख्या. कारण या अगोदर कोणत्याही संघाने 45 धावा उभ्या केल्या नव्हत्या, परंतु आता त्या विश्वगड टीमने उभ्या केल्या. पहिला बॉल इथून मार्गस्थ अनिशच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंड वरती संकेत. पहिलाच बॉल फटका फर्स्टला. या वेळेला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एक सिंगल इथे मात्र प्राप्त होईल. 46 धावा धावफलकावरती पहिलाच बॉल स्टँड इन डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 46 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. हार्दिक आणि संकेतची खूप चांगली बॅटिंग झाली. अगदी पाहिलं तर मग 11 चेंडू 20 धावांची खेळी हार्दिकने साकारली. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतो. पुन्हा एकदा यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर मध्ये बॉलला ढकलला गेलाय. या ठिकाणी थोडस फंबल पाहायला मिळालं, परंतु एकच धावेवरती समाधान या ठिकाणी मानलं जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 47 संकेत आहेत. 17 बॉल आणि 33 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. काय चांगली पार्टनरशिप अगदी पाहतोय. दुसऱ्या विकेटसाठी सर्वोत्तम पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेला असं म्हटलं जातं की घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरी ही होणारच. फलंदाजी इथे त्रिफळाचीत होईल. दुसरा धक्का इथे बसतोय जय दुर्गा विश्वगड टीमला. फलंदाज संकेत बाद. संकेतच्या खेळीचा इथे अंत झालाय. अगदी पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला यॉर्कर बॉल या ठिकाणी हाताळला गेला आणि या ठिकाणी त्रिफळायजित केल्या गेल्या संकेतला, ज्याने 21 धावांची बहारदार खेळी इनिंग पेश केली. तर हार्दिकने देखील चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. अनिश स्लॉग ओव्हर मध्ये आले, परंतु कलाटणी देणारे षटक, वार पलटवार करणारे षटक मैदानाच्या आतमध्ये अनिश कडून आपण पाहिलं. धावसंख्या तर रोखलीच, त्याचबरोबरीने जो फलंदाज इन्फॉर्म फलंदाजी करत होता ना, त्याला देखील त्याने बाद केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नितेश आलाय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेले 47. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. फटक्यामध्ये ताकद मोठ्या प्रमाणात होती. अलॉंग दी कार्पेटनं चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल इथे मात्र मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने 48 धावा धावफलकावरती. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी, आणि ज्या वेळेला एखादा गोलंदाज स्लॉग ओव्हर मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करतो ना, तर मग टीम साठी एक चांगलं संकेत म्हणावं लागेल. कारण त्यावेळेला गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो, मानसिक तणाव असतो. अशा परिस्थितीमध्ये त्याला गोलंदाजी करायची असते, परंतु इथे खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली आहे. समोर खेळत यावेळेला लॉंग ऑफ दूर अंतरावरती अगदी पाहिलं तर 20 स्टेप मध्ये बॉल आमच्या समालोचन कक्षाला स्पर्श करणारा हा नेत्रदीपक स्ट्रोक आलाय हार्दिकच्या बॅट मधून. 4 धावा चौकार. 52 धावा, अर्धशतक या ठिकाणी टीमचं पूर्ण होतं. हार्दिक चांगली बॅटिंग करतोय. 13 बॉल 25 धावांची इनिंग त्याने पेश केल्या. लाजवाब फलंदाजी, कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हार्दिकची राहिली आहे. शेवटचा बॉल असेल टार्गेट सेट करणारा. शेवटचा बॉल क्रॉस बॅटेड फटका आणि शेवटच्या बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार.
सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय BS स्पोर्ट्स आयोजित व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित फूडी प्लस बिग बॅश लीग आणि ॲज वेल ॲज चॅम्पियन्स ट्रॉफी सध्या आपण अनुभवत आहोत आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मिड स्पोर्ट्स कवाड ए आणि मिड स्पोर्ट्स कवाड बी आणि त्याच्या समोर दोनात करत असताना जयदुर्गा विश्वगड या दोन संघांना आपण सध्या खेळताना पाहतोय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. भरपूर वेगाने धावा बनवल्या गेल्या. टोटल 58 धावा फलकावरती बनवल्यात आणि 59 धाव्यांचं आव्हान आता जोडायचं आहे. ओपनिंग पर्समध्ये दोन बॅटर आघाडीचे. नॉन स्ट्रायकर एंड वरती दर्शन आणि स्ट्रायकर एंड वर केवल. बोला तयार. हार्दिक गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन बॅटिंग तर चांगली केली आहे. विथ बॅट चांगला परफॉर्मन्स दाखवला विश्वगडने. विथ द बॉल पाहावं लागेल. हो, पहिला बॉल ऑप्समचा हलका बाहेर आणि त्यानंतर क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला आणि बॅटच्या अगदी जवळनं डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धावापासून सुरुवात केली आहे. खरं तर बघा, जेव्हा मोठ्या टोटलचा पाठलाग तुम्ही करत असता, स्पेशली 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही 10-12 धावा प्लस असता, म्हणजे 4 मध्ये आपण मिनिमम एक फायटिंग टोटल 40 एक्सपेक्ट करतोय, पण इथे 59 ची गरज आहे. त्यामुळे 19 धावा एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे मी म्हणेन की पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा जास्त एक्झिक्यूट कराव्या लागतील. ए पहा, उडवल्या बॉलला क्रॉस बॅटने आणि बॉल चालला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. धमाकेदार फटका येतोय. आता अंपायरचा डिसिजन काय? धावा 4. पद्धतीने धावफलक टोटल जाऊन पोहोचलं गेलं. आता उघडत असताना 4 आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुन्हा पुढे टाकलेला तर यावेळेस संबरीन पद्धतीने बॉल खालीच राहिला. बॉल मध्ये बाउन्सच नव्हतं, उडलाच नाही बॉल आणि त्याच्यामुळे आणखी एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिला डॉट, मग चौकार, मग पुन्हा एक डॉट आला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 59 चा पाठलाग करत असताना कवाड संघ बॅटिंग करतात आणि धावफलकावरती सध्या आपण डावा पाहतोय 4 आकड्यावरती. च्या कवाड संघाची आपण चर्चा भरपूर काळ केली की बॉलिंग मध्ये स्ट्रॉंग दिसतात. आज ती बॉलिंग नाही, धार नाही दिसली त्या बॉलिंग मध्ये. ऑफ साइडला स्मॅश केलं बॉलला. इनफिल्डलाच बॉल अडवला गेलाय. एक सिंगल करिता आणि सिंगलच्या मदतीनं 1 ने धाव पुढे सरसावतीये. 5 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. याआधी आपण भरपूर काळ टीम कवाड बी संघाच्या बॉलिंग वरती चर्चा करत आलो. गोलंदाजी त्यांची चांगली आहे आणि खूप चांगली गोलंदाजी त्याने दाखवली, परंतु आज या मैदानावरती विश्वगडच्या अगेन्स्ट ती धार नाही दिसली, ती चमक नाही दिसली. पण बॅटिंग मध्ये आता पाहावं लागेल ती धार दिसेल का. 5वा बॉल आहे. हवेमध्ये लीडिंग एज, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू सोडलाय, तिथपर्यंत पोहोचले आणि कॅच कंप्लीट. विकेट मिळत असताना दर्शनला 0 वरतीच माघारी पाठवलाय. धक्का मिळत असताना 5 वर 1. पाच वर 1. 5 या आकड्यावरती धक्का बसत असताना पहिल्या क्रमांकाचा बॅटर माघारी दर्शन परतला गेला. केवल आहे आणि आता त्याच्या समवेत बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वर राहुल.
पुन्हा समसा बाहेर ना द डॉट बॉल चांगली बॉलिंग करतात. आणखी एक डॉट बॉल आला आणि त्या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिलं समाप्त होत असताना आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 59चा पाठलाग करताना कबाड संघ दाफलक आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 आकड्यावरती. आता 18 बॉल आणि विजयाकरिता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 18 मध्ये बनवायच्या अजूनही 54 धावा. शेवटचा अंतिम डॉट बॉल आला विजयाकरिता 18 मध्ये अजूनही 54 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होत आहे. 18 मध्ये 54 धाव्यांची गरज असताना षटक क्रमांक दुसरा घेऊन धीरज लेफ्ट आर्म पहिलाच बॉल प्लम्प एलबी आणि तिकडे अपील देखील होती पण बघा अंपायरचा इशारा काय येतोय की अपील बरोबर होती पण तो लाईन जेव्हा बॉल सोडला धीरज कुठे आले तर तुम्ही आतमध्ये आले त्यामुळे अंपायरला नाही दिसू शकत आणि जेव्हा असं येतं अंपायर तर नाही बरोबर हा पहा रिप्ले मध्ये अंपायरचा लाईन मध्येच आले धीरज कारण की तुम्हाला बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर बाहेर निघायचंय तुम्ही आत आले आणि अंपायर वॉर्निंग देखील देतील आता पुन्हा पुन्हा तुम्ही असं नाही करू शकत. हो पुन्हा कटर बॉलचा वापर आणि किक वेगाने चेंडू हाताळलाय चांगली गोलंदाजी करतोय धीरज. खरं तर पहिले दोन्ही चेंडू आणि मी म्हणेन की कदाचित पहिल्या बॉलवरती बॉलिंग फेवर मध्ये डिसिजन गेलंच आपण पंचांचं बरोबर डिसिजन आलं की दिसलंच नाही विजिबिलिटीच नाही झाली तिकडे. खेचलाय बॉलला ऑन साइडला फिल्डर आहे जरूर परंतु त्यांना हुलकावणी देत निघून गेला बॉल बॉल लाईनच्या पलीकडे. धावा 4 चौकार. आता मिड विकेटला या आधी कॅच सोडली होती आणि आता त्याचा भरा भुगता सिक्सर. आता टोटल 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला धीरजच्या अगेन्स्ट मागील 2 चेंडू मध्ये 10 आल्या. साहिलने कॅच सोडली होती तिकडे संकेतने कॅच सोडलेली आणि त्यानंतर सिक्सर आलाय. पहिले 2 डॉट त्यानंतर पुढील 2 चेंडू मध्ये 10. पुन्हा क्रॉस बॅटने खेळलेत आता मिड विकेटचा फिल्डर येत आहे तिथपर्यंत एक बनली फेकी करेपर्यंत दुसरी देखील इझी बनेल कारण की नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी केली. अनेकदा स्ट्रायकर एंड हा डेंजर एंड म्हणून ओळखला जातो आणि इकडे जर बघितलं गेलं तर नॉन स्ट्रायकर एंडला फेकला 2 धावा बनवल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं खरं तर कबाडी संघाला धाव्यांची गरज आहे आणि त्या बनायला आता सुरुवात झाली आहे. 17 धावा फळकावरती पाहतोय अजूनही 13 चेंडू मध्ये 42 ची गरज आहे. लक्ष दूर आहे मोठं आहे कारण की पहिल्या डावामध्ये एक मोठा टोटल सेट केलाय. पायामध्ये बॉल आणि आता बरोबर प्लम्प LBW लेग बी फोरच्या माध्यमातून विकेट मिळत असताना धक्का दुसरा धीरजच्या नावावरती सफलता. फलकावरती आपण धावा पाहतोय 17 आकड्यावरती आणि आता मीत आलेत मीत गुरव त्याच्या नावावरती हा संघ खेळताना आपण पाहतोय सन्माननीय निलेश गुरव साहेबांचे सुपुत्र
सध्या आपण अमितला पाहतोय, पण धावफलकावरती 17 विकेट जिथे पडलेत, 12 मध्ये अजूनही 42 धावा बनवायच्या आहेत. सो 21.00 चे ॲव्हरेजने धावा बनवावे लागतील. म्हणजे आता एक इंटेन्शन ठेवायचं आहे की येणारे 12 बॉल आणि या 12 मध्ये मिनिमम 6 सिक्सर जोडायच्यात तरी मॅच जिंकायची असेल तर, आणि ते जोडूनही तुम्हाला डबल सिंगल्स देखील हव्यात. षटक क्रमांक 3 भावेश गोलंदाजीवरती तिसऱ्या षटकात. हे पेनल्टी मेड षटकाची सुरुवात डॉट पासून केली आहे. निर्धाव चेंडू आणि समीकरण जर बघितलं गेलं तर आता 11 बॉल राहिले, 11 मध्ये 42 ची गरज आहे. चांगली बॅटिंग केली. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये आपण संकेतला पाहिलं, सुरुवातीला 21 धावा त्याने बनवल्या, पण त्यानंतर धीरज लवकर परतले गेले. पण हार्दिकने कमालीची बॅटिंग केली. 32 धावांची नॉक हार्दिकचा पाहायला मिळाला आणि हार्दिक आणि संकेत या दोघांचा बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग दिसली आणि त्याच्यामुळे टोटल धाव फलकावरती एक मोठं बनवलं आणि त्याचा पाठलाग करत असताना बॉलिंग देखील चांगली चालू आहे. पुन्हा खेळलेत मिड विकेटला एक धाव बनवली आणि एका धावेच्या मदतीनं दुसरीचा प्रयत्न होईल. एकच बनते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक 1 ने पुढे सरसावतं. धावा जाऊन पोहोचला गेला 18 आकड्यावरती. आता स्ट्रायकर एंड वरती मीत आला. 18 वर 2. खेचला बॉलला मिड विकेटला. फिल्डर पुन्हा असतील तिकडे आणि यावेळेस संकेत कोणत्याही प्रकारची चुकी न करताना कॅच टिपतोय. विकेट मिळत असताना हा तिसरा धक्का अमित माघारी. असताना 22ला देखील सफलता मिळाली. पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाजी करत असताना हार्दिकला पाहिलं, ज्याने 5 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला. मग धीरज आले, थोडे महाग गेले पण परंतु 1 विकेट त्याचा देखील नावावरती. 12 धावा त्याने दिल्या होत्या आणि 22ची गोलंदाजी देखील चांगली चालली आहे. 4 बॉल फेकलेत, 1 सिंगल दिले, 1 विकेट त्याच्या नावावर. पुन्हा अपसमचा बाहेर, धीरज आहे तिकडे. हलकी मिसफिल्ड होती, 1 सिंगल बनेल आणि या सिंगलच्या मदतीनं टीम कॅप्टन भाविक आले आता बॅटिंग करण्याकरिता आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 19 या आकड्यावरती धाव संख्या जाऊन पोहोचली गेली. शेवटचा अंतिम बॉल. ओ लेग सम सोडून जाणारा कदाचित हा बॉल अंपायरचा डिसिजन काय तो पाहावा लागेल. Yes, it is a white ball, definitely. भरपूर जास्त दूर केलेला लेग स्टम्पचा बॉल आणि त्याचाच मुळे वाईटचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. 20 धावा फलकावरती पोहोचल्या गेल्या. राहिले 7 बॉल आणि 7 चेंडू मध्ये इक्वेशनचा विचार केला तर विजयाकरिता अजूनही 7 मध्ये समोर खेळायचा प्रयत्न केलेला. कडेला लागला बॉल. फिल्डर आहेत तिकडे, कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल पासून समाप्ती. षटक क्रमांक 3 समाप्त झाला आणि एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 20 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आणि आता विजयाकरिता 39 अजून 39 ची गरज आहे. राहिले 6 बॉल. सहा मध्ये 39 आणि आता संकेत गोलंदाजीवर. अंतिम षटक हवेमध्ये खेळलेत. पहिलाच बॉल. फिल्डर आहेत तिकडे मिड ऑफला परंतु तिथपर्यंत नाही पोहोचू शकले. नितेश होते, प्रयत्न केले होते नितेशने. लॉंग ऑन ला उभे होते, तिकडनं आले आणि पोहोचेपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 21 या आकड्यावरती धाव संख्या. पुन्हा हवेत खेळल्यात. लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्यांचा डोक्यावरनं धमाकेदार, क्या बात है, दर्शनीय फटका दाखवला. सिक्सर.
चेंडू समाप्ती झाली आहे तिसऱ्या बॉलची 27 धावसंख्या फलकावरती आणि औपचारिकता बाकी राहिली असं म्हणावं लागेल या मॅच मध्ये कारण की 3 चेंडू मध्ये इक्वेशनचा जर विचार केला तर विजयाकरिता 3 मध्ये बनवायच्या आहेत धावा 32 काही कठीण वाटतं आता कठीण नाही तर अशक्य म्हणावं लागेल ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत उचलतील फेकी करेपर्यंत सिंगल बनेल आणि सिंगलच्या मदतीने 28 आकड्यावरती 2 चेंडू आणि 2 मध्ये 31 ची गरज आहे कॅरिबियन प्रीमियर लीग मध्ये आपण असा विक्रम होताना पाहिले होता 1 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना डोमेस्टिक क्रिकेट मध्ये 1 मध्ये 22 झालेल्या कॅरिबियन प्रीमियर लीग मध्ये हे कारनामा झाला होता आणि क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं 2 चेंडू मध्ये खरं तर 6 बॉल आणि 22 धावांची गरज असताना पहारे संघाने देखील हे कारनामा केला होता 4 डॉट आलेले 2 मध्ये 22 दिल्या होत्या मयूर होता गोलंदाज शेवटचा अंतिम बॉल आता खेळायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर डॉट बॉल चला मॅच समाप्त झाली ही नावावरती राहिली मॅच बाजी मारली इथे विश्वगडने आणि चला विश्वगड टीमला पण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पारितोषिक आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण इन्व्हाइट करूया या मॅचचा हिरो अर्थात या मॅच मध्ये कमालीचा खेळ राहील ज्याने 32 धावा टोटल फलकावरती बनवल्या आणि बॉलिंग करत असताना घेतला 1 विकेट हार्दिकला देऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅच